कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी मारकुटा रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. आरोग्याचं कारण देत 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीसाठी रवाना. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा पहिला दिल्ली दौरा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही चर्चेची शक्यता. रामरक्षा हे उशिरा सुचलेलं शहाणपण. जो रामाचा नाही तो काही कामाचा नाही. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदेंचा निशाणा. तर ठाकरेंनी 2 पानं रामरक्षा वाचून दाखवावी, फडणवीसांचाही टोला. अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा कायम. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते फडणवीसांची भेट घेणार. अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळणार का, याकडे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर. सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसी मागे राजकारण असल्याची चर्चा. नोटीस पाठवण्यामागचा मास्टर माइंड वेगळाच असल्याची सूत्रांची माहिती. सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानंतर दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. सुनेत्रा पवारांची निवड घटना आणि नियमानुसारच. तसंच कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईबाबत विचार करू, तटकरेंचा इशारा. ऑपरेशन टायगरवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार. 6 फुटीर खासदारांना पाठवलं पत्र. विलिनीकरणाच्या दाव्यावर पत्रातून आक्षेप, तर पत्राला केराची टोपली दाखवली. शिंदेंचा पलटवार. चेंबूर दुर्घटनेवरून महापौर आणि प्रशासनामध्ये मतभिन्नता. अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल मान्य नाही. अहवालावर महापौर रितू तावडे संतापल्या. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डॉक्टर सुभाषचंद्रांना पत्र. नंदकिशोर गोयंका यांच्या निधनावर दुःख व्यक्त. नंदकिशोर गोयंका यांच्या जाण्यानं समाजाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त.